परभणी शहरात असलेल्या मुनीम कॉलनी येथे मागील 6 दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह, संगीत, रामकथा, भागवत कीर्तन पारायण सोहळा सुरू होता। या सप्ताहास रामाचार्य शीतल तांदळे या प्रबोधन करीत होत्या। संपूर्ण मराठवाड्यातून अनेक कीर्तनकारांनी मुनीम कॉलनी येथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना मंत्रमुग्ध केले। आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगताही झाली। सकाळी लेझिम पथकासह बाळगोपाळ यांनी परिसरात भव्य दिंडीही काढण्यात आली। सकाळी 11 वाजता हबप शिवेंद्र महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले। या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोपही यावेळी करण्यात आला। तसेच भगवान श्रीकृष्ण, राम, सीता, हनुमान यांचा बाळगोपाळांनी यावेळी सजीव देखाही सादर केला। या कार्यक्रमास हबप कुमारी शीतलताई तांदळे, रामभाऊ गुजर, माणिक पोंडे, मुंजाजी गोरे, छत्रपती शाहू विद्यालयाचे शिक्षक वृंद, विद्यार्थी, परिसरातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते। सोहळ्याच्या शेवटी उत्तम तांदळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत सर्वांना महाप्रसादही देण्यात आला। आमच्या समस्त मुनीम कॉलनीमध्ये या ठिकाणी रामकथेचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि ही रामकथा सर्वांनी श्रवण केली पाहिजे का? कारण रामकथा ही अशी कथा आहे की प्रत्येकाच्या जीवनातली व्यथा दूर करते, म्हणून हिला रामकथा म्हणतात। आणि संतांनी वर्णन केले, संत चकोर करही ग्रही पाना, सर्व संतजन ही कथा श्रवण करत असतात। म्हणून या ठिकाणी सुंदर आमच्या सर्व समस्त मुनीम कॉलनी या ठिकाणी आम्ही कथेचं आयोजन केलं, रामकथा केलेली आहे। तसेच या ठिकाणी अयोध्येमध्ये आपले रामचंद्र प्रभूंचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आमच्याही कॉलनीत रामचंद्र प्रभूंचं या ठिकाणी आगमन व्हावं। हनुमंतराया प्रत्येक या ठिकाणी कथेमध्ये ज्या ठिकाणी रामकथा असते त्या ठिकाणी हनुमंतराया आवर्जून कथा श्रवण करण्यासाठी येत असतात। आणि गुरुवर्य मारुतराव महाराज यांच्या दस्तापूरकर बाबांच्या या ठिकाणी कृपेनं या ठिकाणी समस्त आमच्या परभणीमधील मुनीम कॉलनी या ठिकाणी नगरातील सर्व श्रोते मंडळींनी या ठिकाणी सुंदर कथेचं आयोजन केलेलं आहे। सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छिते आणि सर्वांनी ही रामकथा ऐकली पाहिजे। आम्हाला या ठिकाणी मूर्तिस्थापना, अयोध्येला मूर्तिस्थापना झालेली आहे, म्हणून या ठिकाणी आमच्याही मंदिरामध्ये या ठिकाणी कळस होणार आहे, कळस चढणार आहे। म्हणून ही सुंदर रामकथा आम्ही या ठिकाणी यावर्षी आयोजन केलं तर प्रत्येक वर्षी आयोजन करणार आहोत।